ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा रोठा यांचा भोंगळ कारभार। मुख्याध्यापिका शिक्षक वृंद देतात उडवाउडवीची उत्तरे। वर्धा जिल्ह्यात आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उच्च प्राथमिक शाळा रोठा येथे जाऊन पाहिले असता शाळेच्या सभोवती कचऱ्याचे ढिगारे तसेच शाळेतून समोर पायरीवरून मुले उतरत असतात। तेथे पाण्याचा तलाव साचल्यासारखे दिसून आले। त्या अगोदर सुद्धा मी तिथे जाऊन पाहिले असता खूप पाणी साचले होते। तेव्हा कार्यालय, ग्रामपंचायत रोठा व शाळा कमिटी यांना सांगितले असता त्यांनी स्पष्ट या गोष्टीचा नकार दिला होता। परंतु आज शाळा चालू असताना व पाणी नसताना आणि शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक वृंद असताना शाळेतील परिसराची पाहणी केली तेव्हा इतरत्र आगाऊ प्लास्टिक पाईप आणि संडास बाथरूमच्या भोवती गांजर गवत, मोठमोठी लाकडे, बांबूंचे झुडपे आढळून आली। तरी ग्रामपंचायत कार्यालयाला 15वा वित्त आयोग येत असून शाळेकरिता साफसफाई करिता कोणताही निधी खर्च करत नाही। हा निधी मनरेगांमधून खर्च करायला पाहिजे असे मत सजग नागरिक पालकांनी मांडले आहे। यापूर्वी सुद्धा ही कल्पना सर्वांना दिली होती, परंतु ग्रामपंचायत कार्यालयामधील सदस्य यांच्या वतीने तिथे जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांनी सांगितले की तिथे काहीच नाही। म्हणजे हे उडवाउडवीची उत्तरे आहे यावरून स्पष्ट होतंय। आणि ग्रामपंचायत सदस्य न जाता त्यांचे पती तिथे जाऊन कारभार करतात। म्हणजे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य, जीवांशी एक प्रकारचा खेळच चालू आहे। त्यामुळे गावातील सदस्य, उपसरपंच, सरपंच यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने घ्यावे, अन्यथा 15 ऑगस्टच्या अगोदर ही सर्व कामे झाली नाही तर आम्ही संसदीय मार्गाने आणि शांततामय मार्गाने आंदोलन करू असे यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी वर्धा। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत असतात। संडासला दरवाजे नाही, बाथरूमला दरवाजे नाही। बाथरूमला जात असताना मुलांना टोंगरभर पाण्यातून बाथरूमला जावं लागते आणि तिथून शाळेच्या समोर सुद्धा हे इथे जे मी उभा आहो इथं सुद्धा पाणी संगरलेलं आहे। इथून बिच्छू, सरप असे इथं 5-6 सरप निघाले। आमच्या गावातल्या मुलांनी मारले। जे माझ्या मागं मुलं उभे आहेत त्यांनी सुद्धा इथं साप मारलेले आहेत। म्हणजे दुपारच्या टायमाला शाळा सुटल्यानंतर मुलं खेळायला येत असतात त्यानंतर आणि ते आणि मागं पुढं आमचे मुलांना जर काही झालं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.